शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला ऊस पिकाचे सुधारित लागवड पद्धतीनं त्याच पद्धतीनं AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच IoT तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमध्ये वापर करून एकरी 125 ते 150 टन 160 टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। त्याच पद्धतीनं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्याची अष्टसूत्री त्याच पद्धतीनं एकरी 125 ते 150 टन 160 टन उत्पादन घेण्याचे गणित देखील सांगणार आहे। त्यामुळे ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाच्या माहिती संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। ऊस हे प्रमुख नगदी पीक असून त्याच पद्धतीनं आधुनिक युगात विकसित करण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे ऊसाच्या उत्पादकतेत वाढ होत असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र तसेच इतर राज्यात ऊस पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। सुरुवातीला पाहूया जमिनीची पूर्व मशागत। त्याच पद्धतीने ऊस पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं असतं। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी 1% पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं असतं। तर त्यासाठी ऊस पिकाची लागवड करण्या अगोदर 1 एकर क्षेत्रामध्ये ताक किंवा डेंच्यासारखं हिरवळीचं पीक आपल्याला लावून गाडायचं आहे। तर 1 एकर क्षेत्रासाठी 30 किलो ताक किंवा डेंच्याचं बियाणं, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रत्येकी 1 किलो मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, जवस, तीळ, करडी, ज्वारी, बाजरी, वाटाणा, मोहरी या सर्व बियाण्यांचं मिश्रण करून एकरी 40 किलो 45 किलो बियाणं आपल्याला ऊस लागवडीपूर्वी शेतात पेरायचं आहे। त्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर ताक किंवा डेंचा आपला फुलोरा अवस्थेत आल्यानंतर त्याला जमिनीमध्ये गाडून टाकायचं आहे। तर याच्यामुळे आपल्या जमिनीला एकरी 7 ते 8 टन सेंद्रिय खत मिळणार आहे। त्याच पद्धतीनं एकदल, द्विदल व तेलवर्गीय पिकांची शेतामध्ये गाडल्यामुळं पीक फेरपालट होणार आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची गांडुळांची संख्या वाढणार आहे, ऊस पिकाच्या उत्पादनात विक्रमी वाढ होणार आहे। त्याच पद्धतीनं ऊसाचा खोडवा मोडून आपल्याला त्या ठिकाणी डबल ऊस लावायचा असेल तरी देखील तुम्ही या पिकांची लागवड करून फेरपालट करू शकता। ऊस पिकाच्या लागवडीपूर्वी आपल्याला जमिनीची 2 वेळा उभी आणि आडवी खोल नांगरणी करून घ्यायची आहे। याच पद्धतीनं जमिनीचा आपल्या माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास देता येणार आहेत। त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये एकरी 10 ते 12 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर जमिनीला 1 ते 2 कुळाच्या पाळ्या मारून किंवा गरजेनुसार रोटावेटर करून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर बेसल डोस टाकून आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार हंगामानुसार आपल्याला सरी पाडून घ्यायची आहे। तर ही झाली आपल्या ऊस पिकाच्या लागवडीपूर्वीची विविध प्रकारची पूर्व मशागतीची कामं। ऊस पिकाच्या योग्य वाढीसाठी मध्यम तापमान तसेच मध्यम आर्द्रतेची गरज असते।
ऊस पिकाच्या योग्य वाढीसाठी 20°C ते 35°C तापमानाची आवश्यकता असते. जर तुम्ही दरवर्षी ऊस पिकाची लागवड करत असाल तर बांधांवर आपल्याला दर 10 फुटावर नारळाची झाडं लावून घ्यायची आहे, जेणेकरून शेतातील तापमान व आर्द्रता नियंत्रित राहणार आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्या प्लॉटचं उष्णतेपासून झाडांपासून देखील संरक्षण होणार आहे. यानंतर पाहूया ऊसाच्या विविध वाणांची जातीची निवड करण्याविषयी माहिती. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उशिरा पक्व होणारे वाण, त्याच पद्धतीनं लवकर तुरा न येणारे वाण, त्याच पद्धतीनं ऊसाची कांडी लांब मजबूत तसेच टणक असणारे वाण, त्याच पद्धतीनं रोग व किडींप्रती सहनशील असणारे वाण, विविध हवामानात बदलत्या वातावरणानुसार तग धरणारे वाण, तसेच चांगली रिकव्हरी असणाऱ्या वाणाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे. तर याच्यामध्ये ऊस संशोधन केंद्र VSI तसेच मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी ऊस पिकाचे विविध वाण विकसित केले आहेत. तर त्याची यादी मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. तर यातील जे दीर्घ कालावधीत शेतामध्ये राहणारे वाण, तसेच चांगले टनेज व चांगले उत्पादन देणारे वाणांमध्ये को 86-032 नीरा तसेच OAM फुले 265 या दोन वाणाला शेतकऱ्यांची अधिक पसंती महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. तसेच या दोन वाणांचं टनेज देखील महाराष्ट्रामध्ये विक्रमी मिळालेला आहे. तर आपापल्या अनुभवानुसार देखील तुम्ही विविध प्रकारच्या वाणाची निवड करू शकता. त्याच पद्धतीनं आणखी काही ऊस संशोधन केंद्रानं विकसित केलेले नवीन ऊसाचे वाण असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला योग्य प्रकारच्या वाणाची विक्रमी टनेज घेण्यासाठी निवड करायची आहे. वाणाची निवड केल्यानंतर आपल्याला ऊसाची लागवड रोप पद्धतीनं करायची आहे की कांडी पद्धतीनं करायची आहे हे ठरवून घ्यायचं आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी रोप पद्धतीनं ऊसाची लागवड करणं केव्हाही चांगलं. रोप पद्धतीनं लागवड करण्यासाठी आपल्याला चांगल्या खात्रीशीर नर्सरीवाल्याकडे 1 ते 2 महिने आधी ऊस लावण्या अगोदर ऊसाच्या रोपांची पाहिजे असलेल्या वाणाची बुकिंग करून घ्यायची आहे, किंवा आपण ऊस संशोधन केंद्रातून देखील ऊसाचं रोप आणू शकतो. साधारण नर्सरीमध्ये हे रोप आपल्याला 2.5 रुपये 3 रुपये प्रति नग प्रमाणे मिळतं. त्याच पद्धतीनं जर घरच्या घरी सुपर केन रोपवाटिका ऊसाची तयार करायची असेल तर ती कशी तयार करायची याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो. घरच्या घरी शेतामध्ये ऊसाची सुपर केन रोपवाटिका तयार करण्यासाठी आपल्याला जे आपले शेतामध्ये खताचे पोते आहेत त्याला व्यवस्थित 2 बाजूकडून कात्रीनं कट करायचं आहे. त्यानंतर सर्व पोते आपल्याला चिटकून प्लास्टिकच्या तळवटाप्रमाणे शेजारी ठेवायचे आहे. त्यावर 1.5 इंच मातीचा थर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे असलेल्या वाणाचं बियाणं 1 डोळ्याचं बियाणं आपल्याला कट करायचं आहे. 1 डोळ्याचं बियाणं कट करताना आपल्याला डोळ्याच्या वरच्या बाजूला 2 इंच अंतर ठेवायचं आहे. त्याच पद्धतीनं डोळ्याच्या खालच्या बाजूला आपल्याला 3 ते 3.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. आणि 1 डोळा बियाणं आपल्याला कट करून त्या प्लास्टिकच्या पोत्यावर त्याच्या उभ्या ओळी चिटकून लावायच्या आहेत. बघा, उभ्या ओळी लावल्यानंतर त्याच्यावर 22 सारखं बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं क्लोरोपायरिफॉस सारख्या कीटकनाशकाची तसेच ह्युमिक ऍसिडची त्याच्यावर फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावर 1 ते 1.5 इंचाचा मातीचा त्याच पद्धतीनं कुजलेला शेणखत त्याच्यामध्ये मिक्स करून तसेच त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट तसेच थोडासा युरिया टाकून त्याच्यावर मातीचा थर द्यायचा आहे. बेण्यावर 1 इंचाचा मातीचा थर दिल्यानंतर जारीच्या साहाय्याने त्याला हलकसं पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ऊसाचं पाचट किंवा प्लास्टिकचा पेपर झाकून टाकायचा आहे. त्यानंतर त्याला दर
2 दिवस आड झारीच्या साहाय्यानं पाणी द्यायचं आहे. तर या पद्धतीनं चांगलं निरोगी रोप तयार होण्यासाठी आपल्याला 20 ते 22 दिवसाचा कालावधी लागतो. तर रोप आपलं लागवडी वेळी 22 ते 28 दिवस वयाचं असावं. तर या पद्धतीनं घरी देखील तुम्ही कमी खर्चामध्ये ऊसाची रोपवाटिका तयार करू शकता. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला कांडी पद्धतीनं टिपरी लागवड करायची असेल तर आपल्याला घरीच ऊसाचा बेणेमाळा तयार करायचा आहे. त्याच पद्धतीनं जर बाहेरून ऊसाचं बेणं विकत आणायचं असेल तर आपल्याला 9 ते 10 महिने वयाच्या ऊसाचं बेणं घ्यायचं आहे. 2 डोळ्याची टिपरी किंवा कांडी लावायची असेल तर 1 एकरासाठी आपल्याला 2 ते 2.5 टन ऊस बेण्याची आवश्यकता असते. त्याच पद्धतीनं 1 डोळ्याची टिपरी लावायची असेल तर आपल्याला 500 ते 700 किलो बेणं एकरी लागेल. तर नर्सरीतून तुम्ही ऊसाची रोपे आणल्यानंतर आपल्याला टब मध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 22 सारखं बुरशीनाशक तसेच क्लोरोपायरिफॉस सारखं कीटकनाशक टाकायचं आहे. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड किंवा जर्मिनेटर सारखं औषध टाकायचं आहे. ट्रे मधील ऊसाच्या रोपांची फक्त मुळं त्याच्यामध्ये बुडवून बाहेर काढायचे आहे. त्यानंतर 2 ते 3 तासानंतर त्या रोपांचा आपल्याला लागवडीसाठी वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं टिपरी किंवा कांडी जर लागवड करायची असेल तर 50 लिटर आपल्याला ड्रम मध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 लिटर साठी 1 ग्राम 22 टीन क्लोरोसायपर सारखं कीटकनाशक तसेच ह्युमिक ऍसिड किंवा जर्मिनेटर टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऊसाचं बेणं 10 ते 15 मिनिट बुडवून बाहेर काढायचं आहे. त्यानंतर त्याचा लागवडीसाठी वापर करायचा आहे. तसेच जर आपली लागवड थंडीच्या दिवसात होत असेल तर कांडी लवकर फुटण्यासाठी आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो कळीचा चुना टाकायचा आहे. त्याच्यामध्ये टिपरी 10 ते 15 मिनिट भिजू घालायचे, बाहेर काढून त्याचा लागवडीसाठी वापर करायचा आहे. या पद्धतीनं तुम्ही रोप पद्धतीनं किंवा कांडी पद्धतीनं टिपरी लावून देखील ऊसाची लागवड करू शकता. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी रोप लागण केलेली केव्हाही चांगली. यानंतर पाहूया ऊस पिकाचा लागवड कालावधी, लागवडीची पद्धत तसेच बेसल डोस विषयी माहिती. तसे पाहिले तर मार्च ते मे महिना सोडला तर आपण ऊस पिकाची वर्षभर कधीही लागवड करू शकतो. तर आपल्याकडे ऊस पिकाची लागवड 3 हंगामात केली जाते. त्याच्यामध्ये सुरू ऊसाची लागवड 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान केली जाते. हा ऊस शेतामध्ये 12 ते 14 महिने राहतो. तसेच 8 साली ऊसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केली जाते. हा ऊस शेतामध्ये 16 ते 18 महिने राहतो. तसेच पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते. हा ऊस शेतामध्ये 13 ते 15 महिने राहतो. ऊस पिकाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी 8 साली त्याच पद्धतीनं पूर्व हंगामी ऊसाची लागवड कधीही फायदेशीर ठरते. यानंतर पाहूया ऊस पिकाच्या लागवडीची पद्धत. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सेंद्रिय खत टाकण्यास सांगितले आहे. त्याच पद्धतीनं जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर किंवा रोटावेटर करून घेण्या अगोदर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत शेतामध्ये फेकून टाकायचे आहेत. त्यानंतर पाळी मारून किंवा रोटर मारायचा आहे, जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या ऊसाची सरी पाडायची आहे. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला ऊसाची लागवड करण्यासाठी खताचा बेसल डोस स्क्रीनवर दिलेला आहे. तर या बेसल डोसचा देखील आपण ऊस लागवडीपूर्वी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी वापर करू शकता. आता पाहूया ऊस लागवडीच्या विविध अंतराविषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऊस पिकाचं एकरी 125 ते 150 टन 160 टन उत्पादन घ्यायचं असेल तर 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी आपल्या ऊसाची 5,500 ते 6,000 रोप बसणं गरजेचं असतं.
त्यानुसार लागवडीचं विविध अंतर हे आपापल्या जमिनीचा प्रकार, ऊस लागवडीचा अनुभव तसेच ऊसामध्ये आपली मशागत करण्यासाठी लागणारी विविध यंत्र, मशागतीच्या विविध पद्धती यानुसार मी तुम्हाला स्क्रीनवर ऊस लागवडीचे विविध अंतर दिले आहेत. 2 ओळीमधला अंतर, 2 रोपांमधला अंतर, त्याच पद्धतीनं एकरी बसणारी ऊसाच्या रोपांची संख्या याची माहिती तुम्हाला तक्त्यात दिलेली आहे. तर आपापल्या ऊस लागवडीच्या अनुभवानुसार यातील योग्य अंतर आपण निवडायचं आहे आणि ऊसाची लागवड करायची आहे. तर लागवड करण्यापूर्वी सरी मारल्यानंतर आपल्याला ठिबक टाकायचं आहे. तर अंतर 2 ओळीतलं 4 फुटी, 5 फुटी, 5.5 फुटी असेल तर आपल्याला सिंगल ड्रिप किंवा ठिबक टाकायचं आहे. त्याच पद्धतीनं लागवडीचं अंतर 6 फूट, 7 फूट, 8 फूट असेल तर आपल्याला ऊसाच्या दोन्ही बाजूला ठिबक टाकायचं आहे. ठिबक टाकल्यानंतर आपली सरी ओलवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर आपल्याला 1.5 फुटावर किंवा 2 फुटावर लागवड करायची असेल तर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रोपाची लागवड करायची आहे किंवा कांडीची लागवड करायची आहे. रोप लागवड नेहमी रान ओलवून करावी. कांडीची लागवड आपण कोरड्या जमिनीत देखील करू शकतो. यानंतर पाहूया ऊस पिकातील विविध आंतर मशागतीच्या कामांविषयी माहिती. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आंतर मशागतीची सर्व कामे काटेकोरपणे तसेच वेळेवर करणं अतिशय गरजेचं असतं. तर यासाठी ऊसाच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला 5व्या 6व्या दिवशी, त्याच पद्धतीनं 15व्या दिवशी आणि तिसरी आळवणी 40व्या दिवशी करायची आहे. तर आळवणी करत असताना आपल्याला आळवणीमध्ये योग्य प्रकारच्या विद्राव्य खताचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकांचा, सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोरायझा, ह्युमिक ऍसिड, त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. आळवणी करताना प्रत्येक रोपाला आपल्याला 100 ml औषध पंपाच्या सहाय्यानं पुढचं नोझल काढून ओतायचं आहे. तर पहिल्या 40 दिवसामध्ये आपल्या रोपांना चांगला फुटवा येण्यासाठी, त्याच पद्धतीनं रोप आपलं जोमदारपणे वाढण्यासाठी पहिल्या 40 दिवसात 3 आळवण्या घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं नंतर गरजेनुसार आपण दर 3 महिन्याला कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्या आळवण्या ऊसाला घेऊ शकतो, जेणेकरून खोडकीड, कांडीकीड तसेच इतर येणाऱ्या जमिनीतील बुरशीजन्य रोगापासून आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे. त्याच पद्धतीनं 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे, म्हणजेच तुटाळ भरून घ्यायची आहे. जर काही रोपे आपली रोगांमुळे, किडींमुळे खराब झालेले असतील तर त्या ठिकाणी किंवा मर लागलेले असेल तर त्या ठिकाणी दुसरी रोपे लावायची आहेत किंवा कांडी लागण केली असेल तर दुसरी कांडी त्या ठिकाणी लावायची आहे. आता पाहूया ऊस पिकातील तण नियंत्रणाविषयी माहिती. ऊस पिकाची रोप लागण किंवा कांडी लागण केल्यानंतर आलेलं तण आपण खुरपणी किंवा निंदणी करून देखील काढू शकतो. तर गरजेनुसार पहिली खुरपणी निंदणी आपल्याला 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्यानंतर गरजेनुसार आपण आलेलं तण नंतर खुरपणी किंवा निंदणी करून काढू शकतो. त्याच पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून देखील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. ऊस पिकात आलेल्या एकदल, द्विदल, त्याच पद्धतीनं रुंदवर्गीय व अरुंद पानांच्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण 2,4-D, डायरॉन, मेट्रिब्युजिन, अमेट्रिन, त्याच पद्धतीनं टोप्रेमेझॉन या तणनाशकाचा त्या कंपनी प्रतिनिधींच्या सल्ल्यानं तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तणनाशकाचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं ऊस पिकात आलेल्या तणांचं नियंत्रण
करण्यासाठी आपण छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं किंवा पॉवर टिलरनं रोटावेटर करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीनं ऊस पिकात 2 ओळींमधलं अंतर जास्त ठेवलेलं असेल तर आंतरपीक घेऊन देखील तणांचं आपण योग्य पद्धतीनं नियंत्रण व व्यवस्थापन करू शकतो. तसेच ऊस मोठा झाल्यानंतर म्हणजेच 4 महिन्याच्या पुढं गेल्यानंतर ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढून व सरीमध्ये दाबून घेऊन देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. ऊस पिकाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करून देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. कारण ठिबकचं पाणी फक्त मुळाच्या कक्षेत पडतं, त्या ठिकाणी फक्त गवत येणार आहे, मधल्या भागात तण येणार नाही. त्यामुळं तण नियंत्रण करण्यासाठी ठिबकचा वापर करणं देखील फायदेशीर ठरतं. त्याच पद्धतीनं ऊस आपला 40 दिवसाचा झाल्यानंतर 40 ते 65 दिवसाच्या दरम्यान जर आपल्या ऊस पिकाला फुटवा कमी असेल तर त्या ठिकाणी जेटा कोंब मोडायचा आहे. तर जेटा कोंब मोडण्यासाठी आपल्याला आपण जी द्राक्षाची छाटणी करतो, डाळिंबाची छाटणी करतो, त्या कात्रीच्या साहाय्याने आपल्याला जेटा कोंब खाली बुडामधून कट करायचा आहे. ऊस रोपाला चांगल्या पद्धतीनं 2 महिन्यामध्ये पहिल्या फुटवा झालेला असेल तर जेटा कोंब मोडण्याची गरज नाही. आता पाहूया छोटी बाळभरणीविषयी माहिती. ऊसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ऊसाच्या मुळाच्या कक्षेत आपल्याला 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 टन गांडूळ खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचा आहे आणि नांगराच्या साहाय्यानं छोटी पास लावून त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या कुंभाऱ्यांना त्या ठिकाणी मातीची हलकीशी भर द्यायची आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या फुटव्याचे नियंत्रण होणार आहे. तसेच आलेले कुंभारे आपले मजबूत तसेच सशक्त होणार आहेत. त्याच पद्धतीनं आपला ऊस 90 ते 120 दिवसांचा झाल्यानंतर या 3.5 ते 4 महिन्याच्या दरम्यान आपल्याला मोठी भरणी करून घ्यायची आहे. तर मोठी भरणी करण्या अगोदर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 टन कोंबड खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, ऊसामध्ये सरीमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं किंवा पॉवर टिलरच्या साहाय्यानं मधलं रान फोडून आपल्याला आपल्या ऊस पिकाला मातीची भर द्यायची आहे. ऊस पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा जारवा वाढणार आहे, फुटव्याची संख्या नियंत्रित राहणार आहे. त्याच पद्धतीनं आलेले कुंभारे जोमाने वाढणार आहेत, तसेच सशक्त व मजबूत होणार आहेत. त्यामुळे संख्या नियोजन करणं देखील अतिशय गरजेचं असतं. तर 4 महिन्यानंतर आपल्याला बुडामधला वाळलेला पाला आलेला काढायचा आहे. त्याच पद्धतीनं अशक्त कुंभारे, रोगग्रस्त ऊस देखील काढायचे आहेत. सरासरी आपल्याला एका बेटामध्ये चांगले 10 ते 12 सशक्त ऊस ठेवायचे आहे. त्याच पद्धतीनं आपला ऊस 6 महिन्यांचा झाल्यानंतर वाळलेला पाला तसेच पाचट काढायचा आहे आणि सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे. तर 2 सरींमधलं पाचट एका सरीमध्ये टाकायचं आहे, म्हणजेच एकाड एक पाचट आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीनं 8 महिन्यांचा ऊस झाल्यानंतर आपल्याला आणखी एकदा ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढून सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे. योग्य पद्धतीनं ठिबकच्या साहाय्यानं भिजवायचा आहे. त्यानंतर त्या पाचटावर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग युरिया, 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट तसेच पाचट कुजविणारे जीवाणूंचे मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व खत आपल्याला पाचटावर टाकायचं आहे. तर या पद्धतीनं आपलं पाचट कुजण्यास मदत होणार आहे. पाचट कुजल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, उपयुक्त जीवाणूंची गांडुळाची संख्या वाढणार आहे, जमिनीतील तापमान नियंत्रित राहणार आहे, तसेच
मुळांद्वारे देखील अन्नद्रव्याचं योग्य पद्धतीनं व कार्यक्षमपणे अपटेक होणार आहे। तसेच पाचटामुळे तणांचं देखील नियंत्रण होणार आहे। जर आपला पेने प्लॉट असेल तर त्याचं पाचट किंवा पाला काढायचा नाही। ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट खाल्ल्यामुळं आपल्या कांडीला तसेच ऊसाच्या पानांना भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे। कांड्याची लांबी रुंदी तसेच जाडी वाढणार आहे। कांडी टणक व मजबूत होणार आहे। त्याच पद्धतीनं पानांना भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पानांची लांबी रुंदी वाढणार आहे। हरितद्रव्याचं भरपूर स्टोरेज होणार आहे। भरपूर अन्नसाठा होणार आहे। कारण ऊस पिकामध्ये एक पान आपलं एक कांडी पोसतं, त्यामुळे पानांचं संरक्षण करणं, पानांमध्ये अन्नद्रव्याचा अधिक साठा करणं, पानाची लांबी रुंदी वाढवणं अतिशय गरजेचं आहे। यानंतर पाहूया ऊस पिकात आंतरपीक घ्यावे की नाही याबद्दल माहिती। ऊस पिकाची लागवड केल्यापासून या पिकापासून आपल्याला आर्थिक नफा मिळण्याकरता कमीत कमी 12 ते 15-16 महिन्याचा कालावधी लागतो। तर या कालावधीमध्ये आपलं ऊस पिकाचा खर्च काढण्यासाठी तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल व काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणं होत असेल तर आपण ऊस पिकामध्ये कमी दिवसात येणारे त्याच पद्धतीनं ऊस पिकाला स्पर्धा न करणारे तसेच जमिनीचा बेवड वाढवणारे सेंद्रिय कर्ब वाढवणाऱ्या पिकांची द्विदल वर्गीय पिकांची नत्र देणाऱ्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो। तर याच्यामध्ये आपण ऊसामध्ये सोयाबीन, हरभरा किंवा डॉलर, मेक्सिकन चणा, वाटाणा यासारख्या द्विदल वर्गीय पिकांची लागवड करू शकतो। किंवा मोठा शेतकरी असेल, क्षेत्र जास्त असेल तर आंतरपिकाची लागवड करून किंवा ताक ढेंचेची लागवड करून त्याला फ्लोरा अवस्था आल्यानंतर जमिनीमध्ये ही पिके गाडून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढवू शकतो। त्याच पद्धतीनं ऊस पिकामध्ये आपण कोबी, फ्लावर, ब्रोकोली, पातीचा कांदा, मेथी, शेपू, पालक यासारखी कमी दिवसात येणारी पिकं घेऊन देखील त्यापासून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो। तसेच या आंतरपिकामुळे आपल्या ऊस पिकाचा खतांचा, तणनाशकाचा तसेच अंतर्मशागतीचा खर्च निघण्यास मदत होणार आहे। ऊसाचं ज्या क्षेत्र असेल नियोजन काटेकोरपणे करणं होत नसेल तर आंतरपीक न घेतलेलं केव्हाही चांगलं। आता पाहूया ऊस पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन, विक्रमी टनेज घ्यायचे असेल तर आपल्याला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, हंगामानुसार, ऋतुमान बदलानुसार आपल्या ऊस पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं। तर ऊस पिकाला नेहमी सारखं परंतु थोडं पाणी देणं गरजेचं असतं। हिवाळी हंगामामध्ये तसेच पावसाळी हंगामामध्ये आपल्याला 7 दिवसाला पाण्याचं नियोजन करायचं आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार दररोज 1 तास 2 तास, त्याच पद्धतीनं ऊस मोठा असेल तर 6 तास देखील 8 तास देखील पाण्याची आवश्यकता असते। तर पाणी देण्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात ऊस पिकातील तापमान तसेच आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी आपण ऊस पिकामध्ये 15-16 फूट उंचीचे पाईप लावून त्याच्यावर स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलर सेट करून किंवा रेनगनचा वापर करून आपण ऊस पिकामधील आर्द्रता नियंत्रित करू शकतो। तर उन्हाळी हंगामात किंवा बारमाही देखील आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, रेनगनचा वापर जर केला तर ऊस पिकामधील आर्द्रता नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे। त्याच पद्धतीनं ऊस उत्पादनात एकरी 10 ते 20% वाढ देखील होणार आहे। त्यामुळं ठिबकच्या सहाय्याने आपल्याला हलकसं पाणी तसेच खतांचं व्यवस्थापन करायचं आहे। तसेच प्लॉट मधील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी
ऊसाची उन्हाळ्यामध्ये देखील जोमदार वाढ होण्यासाठी रेनगन, मिनी स्प्रिंकलर किंवा जुगाड केलेलं स्प्रिंकलर सेट करून त्याचा वापर आपल्याला आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी करायचा आहे. त्याच पद्धतीनं मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून, रेनगनच्या माध्यमातून आपण विद्राव्य खत, संजीवक, कीटकनाशक, बुरशीनाशक देखील ऊस पिकाला देऊ शकतो. त्याच पद्धतीनं शेवटी ऊस जाण्याच्या 1 ते 2 महिन्यात आपल्याला फ्लड पाणी म्हणजेच पाटपाणी पद्धतीनं देखील आपल्या ऊस पिकाला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचं तापमान नियंत्रित राहणार आहे. त्याच पद्धतीनं ऊसाची कांडी फुगण्यास, कांडी लावण्यास, कांडीचं वजन आकार वाढण्यास, त्याच पद्धतीनं कांडी टणक होण्यास मदत होणार आहे. त्याच पद्धतीनं तापमान नियंत्रित करण्यासाठी ऊसाच्या भोवती आपल्याला नारळाची झाडे किंवा उंच शेवग्याची झाडे, हादग्याची झाडे, त्याच पद्धतीनं इतर फळझाडे देखील आपण शेतात लावू शकतो, जेणेकरून उन्हाळ्यातील उष्ण तापमान तसेच उष्ण वाऱ्यापासून, त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसात थंडीची लाटेपासून आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपण आपल्या ऊसाला जे विहिरीचे, बोरचे पाणी वापरतो त्या पाण्याचा पीएच, त्याच पद्धतीनं पाण्याचा TDS देखील चेक करणं गरजेचं असतं. ऊस पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करणं टाळायचा आहे. यानंतर पाहूया ऊस पिकाच्या खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती. ऊस पिकाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच AI व IoT तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे खत व्यवस्थापन व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर ऊस पिकामध्ये खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे असेल तर त्याचं गणित मी तुम्हाला सांगतो. 1 टन ऊस निर्मितीसाठी आपल्याला 2 किलो नत्र लागतं, 1.25 किलो स्फुरदाची गरज असते, त्याच पद्धतीनं 1.25 ते 1.5 किलो पालाशची गरज असते. तर मी तुम्हाला स्क्रीनवर उदाहरणादाखल 100 टन ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी आपल्याला नत्र, स्फुरद तसेच पालाश किती प्रमाणात लागतो, तसेच नत्र, स्फुरद व पालाश खताच्या किती बॅग आपण टाकल्या पाहिजेत याचं गणित मी तुम्हाला दिलेलं आहे. तर संतुलित खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आपलं ऊसाचं टार्गेट किती ठेवलेलं आहे त्यानुसार आपल्याला सेंद्रिय खत, रासायनिक खत, हिरवळीची खत तसेच जीवाणुयुक्त खतांचा वापर करून आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन आपल्या ऊस पिकाला करायचं आहे. आपण आपल्या ऊस पिकाला लागवडी अगोदर सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे. दुसरा सेंद्रिय व रासायनिक खतांचा डोस आपण बाळभरणी करते वेळेस दिलेला आहे. त्याच पद्धतीनं तिसरा डोस आपण मोठी बांधणी करते वेळेस दिलेला आहे. त्यानंतर पुढचे डोस आपण दर 60 दिवसाच्या अंतरानं सरळ खत, मिश्र खतांचे आपल्याला 60 दिवसाच्या अंतरानं राहिले 3 डोस द्यायचे आहेत. तसेच इतर विद्राव्य खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून ऊस पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थेनुसार आपण 19-19-19, 12-61-0, 13-40-13, 13-0-45 तसेच 0-0-50 हे विद्राव्य खतांचे डोस दर 10 दिवसाला एकरी 2 ते 5 किलो 6 किलो पर्यंत आलटून पालटून देऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपल्या ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य, फॉस्फोरिक ऍसिड, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, मॅग्नेशियम सल्फेट, सिलिकॉन, गंधक यांचा आलटून पालटून वापर करू शकतो. बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून बुरशीनाशकांचा तसेच ट्रायकोडर्मा व बिवेरिया बेसियाना या बुरशीचा वापर देखील
करू शकतो. ऊस पिकाच्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी तसेच ऊसाच्या कांडीची लांबी वाढीसाठी, कांडी टणक होण्यासाठी, कांडीचे वजन व आकार वाढीसाठी, पानांची लांबी रुंदी वाढण्यासाठी, जाडी वाढण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून IBA, 6BA, GA या संजीवकांचा वापर देखील तज्ञांच्या सल्ल्यानं करू शकतो. ऊस पिकात येणाऱ्या विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य कीटकनाशकांचा ठिबकच्या माध्यमातून दर 3 महिन्याला वापर करू शकतो. आपल्या ऊसाच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, त्याच पद्धतीनं ऊसाची जोमदार वाढ व्हावी. ऊस पिकाला दिलेल्या सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचं योग्य पद्धतीनं अपटेक हो यासाठी ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, गोमूत्र, गांडूळ पाणी, त्याच पद्धतीनं हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसामध्ये ताक व गुळ तसेच वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, NPK, कन्सोर्डिया, ॲसिटोबॅक्टर यांचा आलटून पालटून वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून मुळांची वाढ व विकास होण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड तसेच मायकोरायझा या बुरशीचा वापर देखील करू शकतो. ऊस पिकाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय जैविक निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करणं अतिशय गरजेचं असतं. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व खतांचं, अन्नद्रव्याचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं करणं गरजेचं असतं. आता पाहूया ऊस पिकातील कीड व रोग नियंत्रण तसेच व्यवस्थापनाबद्दल माहिती. ऊस या पिकामध्ये खोडकीड, कांडी कीड, खवले कीड, शुगर केन, पायरीला, शेंडे कीड, त्याच पद्धतीनं कुमणी, वाळवी, त्याच पद्धतीनं लोकरी मावा म्हणजेच मिलीबग ज्याला पिटाळ डेकून असं म्हटलं जातं, तसेच पांढरी माशी या कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं आपल्या ऊस पिकाचं उंदरांमुळे देखील नुकसान होतं. तसेच डुकरांचा देखील उपद्रव ऊस पिकामध्ये अलीकडच्या काळात आढळून येत आहे. तर विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा ऊस शेतीमध्ये अवलंब करायचा आहे. तर विविध खोडकीड, कांडी कीड, शेंडे कीड, खवले कीड या अळीच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 8 ते 10 कामगण सापळे शेतामध्ये लावायचे आहेत. त्याच पद्धतीनं उंदरांचा नायनाट करण्यासाठी झिंक फॉस्फेट हे औषध लहानांना लावून वेळोवेळी शेतामध्ये टाकायचं आहे. तसेच डुकरांपासून ऊस पिकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये मिळत असलेल्या औषधांची फवारणी ऊस पिकाच्या भोवती करून घ्यायची आहे किंवा झटका मशीनचा वापर देखील आपण करू शकतो किंवा उग्रवास असणारी कीटकनाशके ऊसाभोवती फवारून आपण डुकरांपासून ऊस पिकाचं संरक्षण करू शकतो. त्याच पद्धतीनं ऊसाच्या भोवती आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम मधून तारेच्या जाळीचं कुंपण मारून देखील ऊस पिकाचं संरक्षण करू शकतो. किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपण फवारणीच्या माध्यमातून आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून कीटकांचं जसं मिलीबग म्हणजेच लोकरी मावा आहे, पांढरी माशी आहे याचं नियंत्रण, तसेच खोडकीड, कांडी किडीचं नियंत्रण फवारणीच्या माध्यमातून करू शकतो. त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून कीटकनाशकांचा वापर करून कीटकांचं आपण नियंत्रण करू शकतो. ऊस पिकामध्ये येणाऱ्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दर 3 महिन्यातून एकदा ठिबकच्या सहाय्यानं कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण क्लोरोपायरिफॉस,
क्लोरॅन्ट्रॅनिप्रोल या कीटकनाशकांचा वापर करू शकतो. कीटकांचं वेळेवर नियंत्रण न केल्यास ऊस पिकामध्ये 10 ते 20% पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळं कीटकांचं वेळेवर नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. तसेच ऊस पिकामध्ये येणाऱ्या रोगांचं देखील वेळेवर नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. ऊस पिकामध्ये रोगांचं वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन न केल्यास ऊस पिकाच्या उत्पादनात एकरी 30 ते 40% पर्यंत घट येऊ शकते. तर ऊस पिकामध्ये प्रामुख्याने चाबुक्कानी, गवताळवाढ, कुक्का बोईंग, तांबेरा, रोग, लाल कूज, त्याच पद्धतीनं गाभा रंगणे म्हणजेच लाल कांडी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, त्याच पद्धतीनं अलीकडच्या काळात येलो लीफ डिसीज तसेच केवडा म्हणजेच आयर्न क्लोरोसिस या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून तसेच ठिबकच्या माध्यमातून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा तसेच ब्युवेरिया बेसियाना याचा वापर देखील करू शकतो. यानंतर पाहूया ऊस पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती आहे. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्याच पद्धतीनं हवामानात होणाऱ्या विविध बदलांमुळे या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं काटेकोरपणे नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्याला प्रतिबंधात्मक त्याच पद्धतीनं उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर ऊस पिकामध्ये प्रामुख्यानं रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, त्याच पद्धतीनं कांडीची लांबी रुंदी वाढावी, कांडीचा आकार वाढावा, कांडीचा टणकपणा वाढावा, कांडीचे वजन वाढावे, त्याच पद्धतीनं मुळ्यांची चांगली वाढ व्हावी, तसेच पानांची लांबी रुंदी वाढावी, पानांची जाडी वाढावी, पानामध्ये अन्नद्रव्याचा अधिक साठा व्हावा. तर यासाठी आपल्याला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर ऊस पिकामध्ये आपल्याला ऊसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या 100 ते 120 दिवसाच्या आत आपल्याला 4 फवारणीचं नियोजन दर 20 ते 25 दिवसाच्या अंतरानं करणं गरजेचं असतं. फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा नॅनो युरिया, नॅनो DAP, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिलिकॉन, चिलेटेड बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, त्याच पद्धतीनं आयर्न, त्याच पद्धतीनं 6BA, IBA, GA, ट्रायकॉन्टेनॉल, होमोब्रासिनाइड यासारख्या औषधांचा, संजीवकांचा देखील वापर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी करणं अतिशय गरजेचं असतं. तर ऊस पिकाच्या फवारणी संबंधातील सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ पाहून आपल्याला आपल्या ऊस पिकाच्या फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. त्याच पद्धतीनं आपला ऊस मोठा झाल्यानंतर आपल्याला ड्रोनच्या सहाय्यानं 8व्या महिन्यात, 9व्या महिन्यात, त्याच पद्धतीनं 10व्या 11व्या महिन्यात आणि त्यानंतर गरजेनुसार आपल्याला 3 ते 4 फवारणीचं नियोजन ऊस मोठा झाल्यानंतर ड्रोनच्या सहाय्यानं करायचं आहे. आपल्या ऊसाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये पानामध्ये अन्नद्रव्याचं अधिक स्टोरेज हो, विक्रमी टनेज मिळावं यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर, EM द्रावण, NPK कन्सोर्डिया, गांडूळ पाणी, त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसात ताक व गुळ, गोमूत्र या सेंद्रिय निविष्ठांचा फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकतो. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा फवारणीच्या माध्यमातून वापर करणं अतिशय गरजेचं असतं.
विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं, तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, आता पाहूया ऊस पिकाचे टनेज वाढवण्यासाठी AI तसेच IoT तंत्राचा वापर कशा पद्धतीनं केला जातो याविषयी माहिती. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सध्याच्या आधुनिक युगामध्ये विकसित करण्यात आलेले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये एक मशीन आपल्या शेतामध्ये बसवलं जातं, त्याच्यामध्ये एक मोबाईलचं सिम कार्ड असतं. तर या मशीनला विविध प्रकारचे सेन्सर्स असतात जे आपल्या ऊसाच्या पानांना जोडले जातात, ज्याला लीफ सेन्सर्स म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी सॉइल सेन्सर्स जमिनीमध्ये वरच्या पातळीत 1 फुटाच्या अंतरात, त्याच पद्धतीनं खोल 1.5 फुटाच्या अंतरात बसवलेले असतात, ज्याच्यामुळं आपल्याला जमिनीतील ओलावा समजतो. त्याच पद्धतीनं या मशीनला NPK सेन्सर्स देखील जोडलेले असतात. त्याच पद्धतीनं जमिनीचा pH मोजणारे सेन्सर्स, EC म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजणारे सेन्सर्स देखील जोडलेले असतात. या यंत्रामध्ये असलेल्या सिम कार्डच्या मदतीनं हा सर्व डाटा IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग, ज्याला आपण वस्तुजाल प्रणाली असं म्हणतो, हा सर्व डेटा कनेक्ट केला जातो. तसेच IoTच्या माध्यमातून सर्व डेटा अॅनालाइज करून त्याच पद्धतीनं उपग्रहाद्वारे घेतलेल्या विविध छायाचित्राच्या मदतीने शेतकरी बांधवांपर्यंत त्यांच्या मोबाईलमध्ये, ॲपमध्ये विविध प्रकारची माहिती पाठवली जाते, ज्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना हवेचा वेग, शेतातील तापमान, आपल्या ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रता, त्याच पद्धतीनं संभाव्य पावसाचा अंदाज, तसेच उष्णतेची लाट, थंडीची लाट, वादळी वारा, तर या सर्व गोष्टींचा त्याच पद्धतीनं शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीचा pH म्हणजेच साम, जमिनीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश याचं प्रमाण, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्याच्या कमतरता, तसेच जमिनीचा EC म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, या सर्व गोष्टींची माहिती शेतकरी बांधवांना दररोजच्या दररोज मोबाईलवर SMS द्वारे पाठवली जाते, जेणेकरून शेतकरी बांधवांना ऊस शेतीमध्ये त्यांच्या दिवसभराच्या कामाचं नियोजन व व्यवस्थापन करणं सोपं जातं. तर या AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकरी बांधवांच्या पाणी व्यवस्थापनात 30 ते 40% पर्यंत बचत होते. त्याच पद्धतीनं खत व्यवस्थापनात 25 ते 30%, त्याच पद्धतीनं कीड व रोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमध्ये बुरशीनाशकांच्या खर्चात 15 ते 20% पर्यंत बचत आढळून आलेली आहे. त्यामुळं ऊस शेतीचा खर्च कमी करण्यासाठी, त्याच पद्धतीने ऊस शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी, टनेज वाढवण्यासाठी या AI तंत्राचा अतिशय वापर फायदेशीर ठरत आहे. तर या AI तंत्राचा वापर केल्यामुळं ऊस पिकामध्ये 30 ते 40% पर्यंत वाढ दिसून आलेली आहे. या AI तंत्रज्ञानाचा आपल्या ऊस शेतीत वापर करण्यासाठी, त्याच पद्धतीनं या AI तंत्राची मशीन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे, किंवा शासनातर्फे शेतकरी बांधवांना काही स्कीम असेल तर या स्कीम मार्फत हे AI यंत्र, AI तंत्र मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे किंवा त्यांच्या संपर्कात राहायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेवटी पाहूया आपल्या ऊस पिकाचं एकरी 125 ते 150 टन, 160 टन उत्पादन प्रति एकरातून आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाचं विक्रमी टनेज घ्यायचं असेल तर आपल्याला या पिकामध्ये आवश्यक असणारी 8 सूत्र किंवा अष्टसूत्री माहित असणं अतिशय गरजेचं आहे. यातील पहिलं सूत्र आहे ते म्हणजे जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं
व्यवस्थापन. तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जेवढं जास्त असेल म्हणजेच कमीत कमी 1% वर असावयास हवा, जेणेकरून ऊस पिकाचं आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणार आहे. दुसरं सूत्र आहे योग्य पद्धतीच्या ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या चांगली रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या तसेच उशिरा पक्व होणाऱ्या वाणाची निवड करणं. तिसरं सूत्र आहे रोप लागण विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ऊसाच्या रोपांची लागवड करणं अतिशय गरजेचं आहे. चौथं सूत्र आहे लागवडीचं योग्य अंतर जमिनीच्या प्रकारानुसार, हंगामानुसार तसेच ऊसाच्या वाणाच्या वैशिष्ट्यानुसार आपल्याला 2 ओळीतलं तसेच 2 झाडांमधलं योग्य अंतर ठेवायचं आहे. पाचवं सूत्र आहे संख्या नियोजन. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला संख्या नियोजन करणं अतिशय गरजेचं असतं. तर ऊसाच्या एका बेटामध्ये किंवा उचडीमध्ये आपल्याला 10 ते 12 चांगले सशक्त तसेच निरोगी ऊस ठेवणं. त्याच पद्धतीनं हे 10 ते 12 ऊस शेवटी तोडणीपर्यंत टिकवणं गरजेचं आहे. 6वं सूत्र आहे आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच AI व IoT तंत्रज्ञानाच्या निर्देशानुसार तसेच तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे खत व्यवस्थापन व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच जास्तीत जास्त टनेज वाढवण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर. 7वं सूत्र आहे काटेकोरपणे कीड व रोग व्यवस्थापन. आणि 8वं आणि शेवटचं सूत्र आहे पाणी व्यवस्थापन तसेच ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रतेचं व्यवस्थापन. तर यासाठी मी तुम्हाला प्लॉट भोवती विविध प्रकारची उंच झाडे लावण्यास त्याच पद्धतीनं फॉगर्सचा वापर म्हणजेच स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, रेन गन किंवा रेन पाईपचा वापर करण्यास सांगितलं आहे, जेणेकरून ऊस पिकाच्या उत्पादनात 10 ते 20% पर्यंत वाढ होणार आहे. तर या अष्टसूत्रीचा वापर केल्यास आपल्याला ऊस पिकाचं एकरी 125 ते 150 टन 160 टन उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे त्याचं गणित मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला ऊस लागवडीच्या अंतराच्या मुद्द्यामध्ये ऊस लागवडीची विविध अंतर सांगितले आहेत. तर एकरी आपल्याला 125-150 टनाचं 160 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 1 एकर मध्ये आपली कमीत कमी 5,500 जास्तीत जास्त 6,000 रोप बसणं अतिशय गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं प्रति गुंठ्यामध्ये आपलं 3 टन, 4.5 टन, 4 टन ऊसाचं उत्पादन मिळणं देखील गरजेचं असतं. तर यासाठी मी तुम्हाला लागवडीची जी विविध अंतर सांगितले आहेत त्याच पद्धतीनं एकरी बसणाऱ्या ऊसाच्या रोपाची संख्या, त्याच पद्धतीनं प्रत्येक बेटात जर आपल्याला 10 ऊस मिळाले तर एकरी बसणाऱ्या ऊसाच्या रोपाची संख्या, तसेच प्रति बेटात जर आपले 12 ऊस असतील तर प्रति एकरातून मिळणाऱ्या ऊसाची संख्या, तसेच प्रत्येक ऊसाचे वजन 2 किलो भरल्यानंतर एकरी मिळणारे टनेज, तसेच प्रत्येक ऊसाचे 2.5 किलो भरल्यानंतर एकरी मिळणारे टनेज, या सर्वांच्या माहितीचा तक्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर आपलं जे निर्धारित लक्ष्य आहे विक्रमी उत्पादनाचं पूर्ण करताना शेवटी ऊस तोडणीच्या वेळेस एकरी 55,000 ते 60,000 ऊस आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला 5,500 ते 6,000 रोप आणि प्रति रोपापासून 10 किंवा 12 फुटवे मजबूत घेणं गरजेचं आहे असं सुरुवातीलाच आधी मी तुम्हाला सांगितलं आहे. तर बघा 55,000 ते 60,000 ऊस आणि प्रत्येक ऊसाचं वजन तोडणीच्या वेळी 2 किलो, त्याच पद्धतीनं 2.5 किलो सरासरी येणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आपल्याला एकरी मिळणारं टनेज देखील मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं ऊस शेतीमध्ये AI व IoT तंत्रज्ञानाचा
योग्यरित्या वापर केल्यास, त्याच पद्धतीनं हवामानाने आपल्याला साथ दिल्यास आपण ऊस या पिकाचं एकरी 125 ते 150 टन, त्याच पद्धतीनं आपण जास्तीत जास्त 170 टन 180 टनापर्यंत देखील उत्पादन घेऊ शकतो. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून, त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या ऊस पिकाचं टनेज वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ऊसाचं टनेज वाढण्यास त्यांची मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित पद्धतीनं ऊस खोडव्याचे व्यवस्थापन करून एकरी 100 ते 125 टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.